लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती। बच्चू कडू यांनी सरकारवर हा गंभीर आरोप केलाय। सरकारनं गुन्हा केला, आता लाडक्या बहिणींना रस्त्यावर उतरलं पाहिजे। बच्चू कडूंनी लाडक्या बहिणींना हे आवाहन केलेलं आहे। निवडणुकीपूर्वी सरकारनं मोठा गाजावाजा केला होता, लाडकी बहीण योजना आणली, मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी होतीये। त्यामुळे या योजनेवर अनेक जण प्रश्न निर्माण करतात। यावर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आणि लाडकी बहीण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जातात। सत्तेत येण्यासाठी कोट्यवधी लाडक्या बहिणींची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले आणि पैसे देण्याच्या आधी पात्र ठरवायचं की पैसे दिल्यावर पात्र ठरवायचा हा एक मोठा प्रश्न आहे। सरकारनं गुन्हा केलाय आणि सरकारनं मतं घेतली, मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे। त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं बच्चू कडू म्हणाले। ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले। आता मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? हा पुन्हा प्रश्न आहे। म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे, व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं।